नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत। बातमी आहे 2 एसटींच्या अपघातासंदर्भातली। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मुखेड फाटा सोनवणे वस्ती येथे 2 एसटी समोरासमोर धडकल्याने एसटीमधील प्रवासी अंदाजे 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। जखमींना येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये जीवन बाबूराव माळी, संतोष शिवाजी गायकवाड, आकांक्षा राजेश भालेराव, अनिता संतोष गायकवाड, बाबूराव शंकर धुमाळ, लीलाबाई बाबूराव धुमाळ, राहुल बापू जाने अशा जखमी प्रवाशांची नावे असून यामध्ये अधिक प्रवासी जखमी झालेले असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या उपजिल्हा रुग्णालयात लाईट नसल्याने मोबाईलच्या बॅटरीवर प्लास्टर टाकणे, टाके टाकणे व जखमींची मलमपट्टी सुरू आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। गाडी संभाजीनगरला जात असताना मुखेड फाट्यावरती अपघात झाला। समोरची गाडी संभाजीनगर नाशिक होती, तर जात असताना अचानक ब्रेक हे झाल्यामुळे गाडी समोर याच्यावरती। तुमच्या गाडीमध्ये किती प्रवाशांना नुकसान झालेले असेल? दुखापत काय 4-5 लोकांना दुखापत झाली। जास्त कोणाला झालेले? जास्त फक्त एक लेडीज होती आणि एक बाबा होते वयस्कर, त्यांना तोंडात थोडंसं म्हणजे ओठ फुटल्यामुळे। तुमच्या ड्रायव्हरचं नाव? तुमच्या ड्रायव्हर जास्त दुखापत झालेली का? आणि हा त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे। दवाखान्यात त्यांना नेलाय का? ओके, धन्यवाद। गाडी संभाजीनगरहून नाशिकला चालली होती आणि जळगाव आहे मुखेड फाट्याजवळ गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि एका स्त्रीला गरोदर आहे, तिला थोडं लागलेलं, तिला कारमध्ये पुढे दवाखान्यामध्ये पाठवलं। अंदाजे किती लोकांना दुखापत झाली? 5-6 लोकांना आहे, त्यांना काही ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं, किरकोळ लागले त्यांना। ती गरोदर बाई होती, तिला गरज। तुमच्या गाडीमधले त्यांना दुखापत झालेली 4-5 जणांना? इकडल्या गाडीमध्ये तिथं नाही सांगते। ओके, मला प्रवासी चोट होता, ज्यांना लागले त्यांना दवाखान्यात नेणं माझं घरचं काम होतं। धन्यवाद। बजरंग हॉटेलकडून जात असताना 2-3 ॲम्ब्युलन्सचा आवाज आला। का आवाज आला म्हणून मी पाहिलं का काहीतरी दुर्घटना घडलेली दिसते, तर तसंच आलो तर सिव्हिल हॉस्पिटलला मी इथं आलो येवल्याच्या। तर आले असता 2 एक लालपरी आणि एक बस डेपो गाडी यांचा समोरासमोर ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट किती भयानक आहे किंवा काय हे अजून तर मला लक्षात नाही आलं, परंतु इथं सिव्हिलला बरेचसे पेशंट ॲडमिट आहे। 1-2 गंभीर असतील तर ते बहुतेक माझ्या मते प्रायव्हेटला नेलेले आहे। आणि माझ्यासोबत हे बी आहे, एक काका या मावशी आहेत, यांना संभाजीनगर जायचं आहे। आता बस डेपोवाले यांची तिकिटाची व्यवस्था करता का आपल्याला करून द्यावं लागेल, आता मी पाहतो। परंतु इथं पेशंट ॲडमिट केल्यावर लाईट गेले तर लाईटरला जनरेटर नाही किंवा कुठलं इन्व्हर्टर नाही, कुठली व्यवस्था नाही। आणि नेमकं गोरगरीबात सिव्हिल हॉस्पिटल येत असतात। आता ते काही गंभीर असले तर त्यांना नाशिकला हलवण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि जे आता ज्यांना किरकोळ दुखापत आहे यांना बस स्टँडला सोडून यांना घरी जायची व्यवस्था करायचा आम्ही प्रयत्न करू। माझं म्हणणं हे आहे की येवल्याच्या शिवसाहेबांनी अध्यक्षांनी यात त्वरित दखल द्यावी आणि इथं एखाद्या चांगल्या जनरेटरची किंवा मोठं इन्व्हर्टर किंवा सौर ऊर्जेवरचं एखादं काही इन्व्हर्टर बसून इथल्या लाईट गेल्यानंतर आता ते फोटो बी काढू शकत नाही। पेशंट जे कधी गंभीर आहे का काय लवकर लक्ष देणार नाही। अशा याच्यात जर एखाद्याचा जर काही मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण राहणार? तर इथल्या जे पाहतात हॉस्पिटलची व्यवस्था त्यांनी त्वरित इथं एक जनरेटरची व्यवस्था करावी ही शिवसेनेतर्फे मी मागणी करतो। आणि आत्ता जे पेशंट आलेले या पेशंटला आम्ही त्वरित ज्यांना किरकोळ दुखापत आहे त्यांना आम्ही जायची व्यवस्था करायचा प्रयत्न करू राहिलो। आणि बाकी पुढची काय कंडिशन होईल ते पाहू, आम्ही त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था करू। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।